आज मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा विमान प्रवास करत होतो। माझ्या बाबांनी मला जळगाव एअरपोर्ट वरती सोडलं आणि तेवढ्यातच एक फ्लाईट हैदराबाद साठी निघाली आणि तेवढ्यातच मला असं वाटलं की आपली फ्लाईट मिस झाली बाई। हा विमान प्रवास माझ्या आयुष्यातला पहिला प्रवास होता, त्यामुळे कुठलीच कल्पना नव्हती की काय प्रोसेस असते आणि कसं पुढे जायचं असतं। मग सगळ्यात पहिलं आमचं आधार कार्ड वगैरे चेक केलं आणि बोर्डिंग पास दिली। बोर्डिंग पास घेतल्यानंतर एका वेटिंग एरियामध्ये आम्हाला बसवलं गेलं। थोड्या वेळात जळगावच्या एअरपोर्ट वरती फ्लाईट लँड झाली। विमान पाहून एकदम वेगळीच एक्साइटमेंट माझ्या मनात चालू होती। आता या प्रवासात मी एकटाच नाहीये, माझ्यासोबत माझा कझिन ब्रदर पण आहे। आता विमानात बसायची प्रोसेस म्हटल्यानंतर आपल्याला काहीच माहिती नव्हतं, पण हळूहळू एक एक गोष्ट आपल्याला सांगत जातात आणि आपण तसं फॉलो करत राहायचं। जसं जसं फ्लाईटच्या जवळ जात होतो तसं तसं एकदम वेगळी एक्साइटमेंट लेवल पीक करत। आणि मला हे माहित नव्हतं की आपल्या जळगाव एअरपोर्ट वरती पण माझे फॉलोअर्स आहेत आणि या भाऊला भेटून पण खूप भारी वाटलं आणि वेगळाच कॉन्फिडन्स बिल्ड झाला, कारण आपली माणसं असल्यानंतर काहीच टेन्शन नसतं। फ्लाईट मध्ये एंटर केला आणि एक वेगळीच म्युझिक कानावरती आली। तर ही ट्रिप असणार आहे माझी गोवा एक्सप्लोर करण्याची, अँड दिस इज द फर्स्ट पार्ट ऑफ एक्सप्लोरिंग गोवा। आणि हो, बऱ्याच जणांना या गोष्टीची क्युरियोसिटी असते की विमानात, मला बोलायची गरज नाही पण तुम्ही समजून घेतलं असेल, मला पण वेगळीच एक्साइटमेंट होती की विमानात वॉशरूम कसं असतं। आमची फ्लाईट लँड झाली गोवा मधील मोपा एअरपोर्ट वरती। हे एअरपोर्ट तसं एकदम सुंदरच होतं आणि उतरल्यानंतर आम्ही जाणार आहोत नॉर्थ गोवा मध्ये। तर पुढच्या पार्ट मध्ये मी गोवा एक्सप्लोर करणार आहे, त्यासाठी फॉलो करायला विसरू नका।